नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कलिंग प्रक्रियेला सुरुवात केली आहे। बाधित भागातील पोल्ट्री फार्ममध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पथकांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबड्या, अंडी, पशुखाद्य आणि विष्ठा यांची विल्हेवाट लावली जात आहे। नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण आढळल्यानंतर काल सायंकाळपासून प्रशासनाने कलिंग मोहीम सुरू केली। पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले असून रात्रभर चाललेल्या कारवाईत डायमंड फार्ममधील तब्बल 11,000 कोंबड्या आणि 8,000 अंडी नष्ट करण्यात आली। आजही ही मोहीम सुरू असून बाधित फार्मच्या 1 किलोमीटर परिसरातील इतर 6 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि संबंधित साहित्य नष्ट केले जाणार आहे। संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत असून प्रशासन सतर्क झाले आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। नवापूर परिसरात आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाचे पथक सतत देखरेख ठेवून आहेत। सर, काय प्रक्रिया सुरुवात झालेली? आज आपण डायमंड पोल्ट्री फार्मला जे पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता इथे सगळ्या रेडी झालेले आहेत आणि थोड्या वेळात आपण कलिंगची सुरुवात करत आहोत। सर, कशी प्रोसिजर राहणार? सुरुवातीला काय करणार आहे? आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल। मोजल्यानंतर कलिंग सुरुवात होईल आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग असतो, डिच असतो तिथे पोहोचवले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल। सर, किती परिसरमध्ये किती कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म आहेत आणि कलिंग किती कोंबड्यांचे केले? आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो, आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे। ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल किंवा एक्झॅक्ट इतकी फिगर आहे। सर, काय अंडे वगैरे पण काही नष्ट करणार? त्यांची अंडी पण नष्ट करायची आहेत। त्यांचं जे फिकल मॅटर आहे म्हणजे आपण म्हणतो त्याला विष्ठा ना, ते विष्ठा सुद्धा खड्ड्यात गाडून नष्ट करणार ते, आणि जे पशुखाद्य आहे त्यामध्ये पशुखाद्य पोल्ट्री खाद्य ते खाद्य नष्ट करावे। फक्त जे रॉ मटेरियल आहे त्यामध्ये टेस्टिंग पाठवलं, जे पॉझिटिव्ह आला ते पण नष्ट करावं। सर, साधारण ही प्रक्रिया किती काळ चालेल काय सांगणार? प्रक्रिया ज्या आता ज्या 7 पोल्ट्री फार्म आहेत याचं सगळं ऑपरेशन आम्ही 5 ते 7 दिवसात पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत मॅक्सिमम। याची पॉसिबल याच्याकरता आम्ही बाहेर जिल्ह्यावर टीम आपल्याला उद्या किंवा परवा किंवा सोमवार पण जॉईन होतील। सर, अहवाल कधी आला होता पॉझिटिव्ह असल्याचा? हा काल दुपारी मिळाला आम्हाला। आणि कलिंग प्रक्रिया किती तासानंतर सुरू होते? आता त्याला 25 घंटे आसपास आम्ही प्रक्रिया सुरू करतो। सर, बाकी याच्या परिसरात जे काही पोल्ट्री फार्म आहे त्यांचे पण काय सॅम्पल घेतलेले, काय विषय आहे? आता जे आहेत ते हा 1 किलोमीटर परिसरात आपण पूर्ण नष्ट करणार आहोत। 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर, 1 ते 3 त्याचं सॅम्पल घ्यायला नाशिकची टीम आलेली आहे। ते सॅम्पल घेतील आणि ते सॅम्पल परत चेकिंगला पाठवले जातील आणि त्याच्यात कुठे मृत्यू सापडली ते सुद्धा आम्ही 10 किलोमीटर मध्ये चेक करणार आहोत। 10 किलोमीटर ते पण आमची सर्वे टीम राहणार आहे की कुठे मृत्यू आहे, जर असेल मृत्यू तिथे सॅम्पल घेतले जातील। जवळपास किती अधिकारी वगैरे काही बाहेरून बोलवले? सध्या आपल्या जिल्ह्यातलेच अधिकाऱ्यांच्या टीम बनलेल्या आहेत। 25 टीम आमच्या रेडी आहेत। त्याच्या सर्वेला आहेत त्या 6-8 टीम सर्वेला राहतील आणि कमीत कमी 17-18-20 टीम आमच्या कलिंगला राहतील। सर, WHO नुसार अहवाल आल्यानंतर 12 तासाच्या आत कलिंग वगैरे प्रक्रिया सुरू करणं अत्यावश्यक आहे। WHO आता जे नवीन गाईडलाईन्स आले आहेत त्याच्यानुसार डिले कशामुळे होतो काय सांगणार? काल संध्याकाळपर्यंत आम्हाला लागला प्रिपरेशनला आणि आज आम्ही ज्या लहान गोष्टी आहेत त्या अरेंज करतो। इव्हन स्टार्टिंग फ्रॉम गनी बॅग्स पासून खड्डे करणं किंवा JCPचं हे करणं, आणि आज दुपारपर्यंत पूर्ण आल्या आणि दुपारच्या वेळी आम्ही संध्याकाळी सुरू केलेलं आहे। अंडे नष्ट होतील काय प्राथमिक अंदाज? अंड्यांचा अंदाज मोजल्यावरती, कारण काही लोकांचे कोल्ड स्टोरेज पण असतील तिथे पण शकतात अंडे, आणि या सगळे सील केले आहेत। आणि मागच्या वेळेपेक्षा शासनाने मागील वर्षी अनुदान वाढवून दिलेलं आहे। त्यामध्ये जे आपलं मागच्या 90 रुपये होते आता 140 रुपीज केलेलं आहे एका मोठ्या पक्षाला। तर छोटा पक्षी असेल 4 हप्त्याचा खालचा त्याला 120 रुपये केलेलं आहे आणि अंड्याला पण रेट वाढून 4 रुपये दिलेला आहे। नाईलाज आहे
आणि आणखी तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो, लोकांनी घाबरून जायचं नाही आहे. भारतामध्ये आजपर्यंत एकही डेथ या रोगाने झालेली माणसाची झालेली नाही किंवा माणसाला हा रोग आलेला नाही. आपल्या OIEच्या ज्या नॉर्म्स आहेत, इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत किंवा बर्ड फ्लू आल्यानंतर त्याची प्रोसिजर किंवा त्या पक्ष्यांचं नष्टीकरण जे SOP म्हणतात, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्या प्रोसिजरने आपण फॉलो करणार आहोत.